यानंतर बघूयात मुंबई आणि पुण्यातल्या बातम्या। मुंबईतील प्रदूषणामध्ये भर घालणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई। 1,41,59,60,000 रुपयांचा दंड वसूल। वर्षभरात 52,000हून अधिक वाहनांवरही चलान जारी। विरारच्या अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यातल्या 12 चारचाकी गाड्या नाग पोलीस ठाण्याच्या शेजारील मैदानामध्ये ठेवल्या होत्या गाड्या। आगीमध्ये सर्व गाड्या जळून खाक। पोलिसांकडून चौकशी सुरू। मुंबईमध्ये वातावरण बदल आणि प्रदूषणामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ। डेंग्यू, हिवताप, गोवरच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली आहे। हिरे बाजार सुरतला हलवल्यानं मुंबईला मोठा आर्थिक फटका। महाराष्ट्राच्या महसुलाचं मोठं नुकसान होणार। हजारो कार्यालय बंद होण्याच्या मार्गावर। 17,000 कोटींचा व्यवसाय असलेली कंपनी किरण जेम्स कंपनी ही सुरतला स्थलांतरित। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास वेगवान होणार। हार्बर मार्गासह ट्रान्स हार्बर रुळांची वेग क्षमता 105 किलोमीटर प्रति तास करण्याचा निर्णय। कल्याण डोंबिवलीमध्ये उद्या पाणी पुरवठा बंद, तर बुधवारी कमी दाबानं पाणी पुरवठा होण्याची शक्यता। बारवी, मोहोली आणि नेतिवलीच्या जलशुद्धीकरण केंद्रांच्या देखभाल दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद राहणार। मुंबईमध्ये केईएम नायर आणि सायन रुग्णालयातील डॉक्टरांचा आजपासून संप सुरू। वेतनवाढ करण्यासह विविध मागण्यांसाठी डॉक्टर संपावर। पुण्यातील पीएमएल बसचं लोकेशन गुगलवर रिअल टाइम दिसण्याची यंत्रणा सुरू करण्याला पुन्हा एकदा ब्रेक। बसचं लोकेशन गुगलवर दिसत नसल्यानं प्रवाशांना फटका। फोनवर बोलत बस चालवताना बस चालकाचा व्हिडिओ व्हायरल। पुण्याच्या पीएमएल बस चालकाचा प्रताप। बस चालकावर कारवाई करण्याची प्रवाशांची मागणी।